ब्राह्मण सभा उरणतर्फे स्नेहसंमेलन रविवारी दिनांक 19 जानेवारी 2024 रोजी आयोजित करण्यात आला। स्नेहसंमेलनाचा हा कार्यक्रम ब्राह्मण सभा विश्वस्त मंडळ, विस्तारित मंडळ, महिला मंडळ यांच्या वतीने आयोजित करण्यात आला। या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उरण तालुक्यातील ब्राह्मण समाज उपस्थिती होता। या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून अभ्यासक वक्ते म्हणून श्रीमती लीलाताई अच्युत पुरंदरे उपस्थित होत्या। प्रमुख पाहुणे म्हणून उरणचे आमदार श्री महेश बालदी साहेब उपस्थित होते। तसेच प्रमुख अतिथी म्हणून रायगड जिल्हा ब्राह्मण सभा अध्यक्ष श्री शरद मस्के साहेब उपस्थित होते। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उरण ब्राह्मण सभा अध्यक्ष श्री श्रीधर मोहोळकर, उपाध्यक्ष श्री प्रभाकर दाते, सचिव श्री वैभव राईलकर, खजिनदार श्री हेमंत धामणकर, विश्वस्त श्री विराम उपाध्ये, कार्यकारिणी सदस्य श्री धनंजय उपाध्ये, कार्यकारिणी सदस्य श्री अथर्व उपाध्ये, तसेच विस्तारित कार्यकारिणी सदस्य श्री संजय दाते, सदस्य श्री प्रकाश दाते, सदस्य श्री मंदार देशमुख, सदस्य श्री मोहन त्याडी, सदस्य श्री सुशांत जोशी यांनी विशेष परिश्रम घेतले। मोठ्या प्रमाणात ब्राह्मण सभा महिला मंडळ पदाधिकारी कार्यकर्ते यांनी देखील विशेष परिश्रम घेतले। या कार्यक्रमात ब्राह्मण समाजातील ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता। तसेच ज्यांच्या लग्नास 50 वर्षे पूर्ण झालेल्या दाम्पत्याचा देखील सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता। या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उरण तालुक्यातील ब्राह्मण समाज उपस्थिती होता। श्री राईलकर यांनी मगाशी आपल्या समोर संस्थेच्या कार्याचा अहवाल सादर केला होता। या संस्थेला आता 81 वर्ष पूर्ण झालेली आहे। एखादी संस्था उरणसारख्या शहरामध्ये 81 वर्ष टिकून राहिली आहे आणि आजही ती उत्साहाने कार्य करते आहे, हे सर्व उरणचं आणि उरणच्या ब्राह्मण समाजाचं एक अभिनंदनाचं किंवा गौरवाचं निशाण आहे। हे ब्राह्मण सभा उरण हे व्यासपीठ माझ्या समोर सर्व उपस्थित ज्येष्ठ व कनिष्ठ सर्व आबालवृद्धांना मी वंदन करतो। मला माझं मनोगत व्यक्त करायला इथे सांगितलं गेलंय। मी
थोडंसं वेगळ्या विषयावरती बोलणार आहे. फार वेळ घेणार नाही, मला कल्पना आहे पुरंदरेताईंचे विचार ऐकण्यासाठी आपण सगळेजण उत्सुक आहोत. त्यामुळे मी फार काही आपल्याला ताणणार नाहीये. आत्ता सुरुवातीला दोन्ही शाखांचे अहवाल वाचन केलं गेलं. त्याच्यानंतर अध्यक्ष आपले मोहोळकर साहेब त्यांनी त्यांचे विचार मांडले. या सर्व गोष्टींचा जर आपण विचार केला तर ती आपली ब्राह्मणांची संस्कृती आहे आणि ती जपणं आपलं कर्तव्य, आपण ते करीतच आहोत. आमदार साहेबांनी सांगितलं जसं बदलता काळानुसार आपलं उरणचंही चित्र बदलत आहे. पण थोडंसं खेदाने म्हणावंसं वाटतं की या सगळ्या बदलणाऱ्या चित्रात ब्राह्मण सभा किंवा महिला शाखा सर्वजण म्हणजे आपल्या पुढील भविष्याच्या येणाऱ्या पिढीबद्दल मांडण्यासाठी आपण संधी दिली त्याबद्दल मी सर्वप्रथम सर्व मान्यवरांचे आभार मानते. आमदार महेशजी, मंचावर बसलेले विजय उपाध्याय, हेमंत धाबणकर सर, प्रभाकर दाते सर, अध्यक्ष श्रीधर मोहोळकर सर यांनी तर संत बाबा महाराज आंबेडकर यांचे ग्रंथाचे इंग्रजी भाषांतर केले. अतिशय कौतुकास्पद विषय आहे. त्यानंतर महिला मंडळाच्या अध्यक्षा शरद म्हसकर सर या सगळ्यांना मी अभिवादन करते. तसेच माझे या ठिकाणी असलेले ज्येष्ठ लोक, हा जो उपक्रम केला तो खरंच स्तुत्य आहे. कारण असा उपक्रम करत नाही, तरुण एकत्र येतात आणि त्यांचा उपक्रम चालू होतो. पण आज जे मी पाहिलं ते खरंच मला धन्य झाल्यासारखं वाटलं की या जन्म आमर